नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या पावसाळी अपडेटवर। चांदोली धरण परिसरामधील मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बांधारा गेला पाण्याखाली। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात साचले पाणी। कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली। 1.5-2 तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे स्टेशन परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले। कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महापालिकेच्या वाहनतळासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। महापालिकेचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून महापालिकेने 3 पंप लावून या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे। या ठिकाणी आपलं काम सुरू आहे स्टेशन परिसर सुधारण्यासाठीचं। आणि आपण बघताय की समोरच्या बाजूला आपल्याला अजूनपर्यंत गटारचं काम करता आलेलं नाही। त्यामुळे मागचं जे गटार आहे त्याच्यातून पाण्याचा निचरा हा पुढे होत नाही। आणि मोठा प्रॉब्लेम जो झालेला आहे तो रेल्वेने 1200चा पाईप त्यांच्या कॅम्पस मधलं सगळं पाणी आणून आपल्या स्टेशन परिसरातली जी गटार आहे ज्याची कॅपॅसिटी 600ची आहे तिथे 1200चा पाईप आणून जोडलेला आहे। ऍक्च्युअली त्यांनी त्यांच्या कॅम्पस मधून म्हणजे पाईप काढून तो नाल्याला जोडावा असं आम्ही त्यांना कळवलेलं होतं आणि तरी देखील त्यांनी तो पाईप काढलेला नाहीये। मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्यामुळे मुंबई पूर्व उपनगरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागपुरातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी। सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रोहा भिसेखिंड इथली दरड कोसळली। रायगडात 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आज रायगडच्या रोहा भिसेखिंड या ठिकाणी दरड कोसळली आहे। मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी केला बंद। मुंबईतील पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आलाय। मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। नवी मुंबईतल्या महापे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचले पाणी।